नमस्कार, मी हर्षवर्धन भोयटे. मार्गी स्टुडंट डेस्कच्या बुक रिव्ह्यू सदरातील विजय नायक यांच्या पुस्तकावरील दुसरा भागात आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पहिल्या भागात आपण शिष्टाईची पंढरी म्हणजे आपले परराष्ट्र मंत्रालय, त्याच्यामध्ये कशा पद्धतीचे व्यवहार चालतात, कशा पद्धतीने राजदूतांचं काम असते, विदेश राजदूत, एम्बेसी, उच्चायुक्त कार्यालय या संदर्भात माहिती घेतली. आज आपण भारतीय परराष्ट्र सेवेचा इतिहास काय, कशा पद्धतीने भारतीय परराष्ट्र सेवेचा इतिहास वृद्धिंगत होत गेला, त्यामध्ये पंतप्रधान असतील, परराष्ट्र मंत्री असेल, यांनी योगदान कसं दिलं, त्यांच्या विचारांचा, त्यांनी मांडलेल्या सिद्धांतांचा कसा प्रभाव पडत गेला आणि कसं आपलं उत्तरोत्तर परराष्ट्र धोरण वाढत गेलं याचा या ठिकाणी आपण आढावा घेणार आहोत. तर सर्वप्रथम आपल्या भारतीय परराष्ट्र धोरणाचं मूळ जर शोधायचं झालं तर साधारणतः वसाहती काळामध्ये शोधावं लागतं, कारण आपल्याला तशा आशयाचा एक प्रश्न भी येऊन गेला आहे की कॉलोनियल ओरिजिन ऑफ इंडियन फॉरेन पॉलिसी. तर साधारणतः 13 सप्टेंबर 1783ला कोलकात्याच्या विल्यम फोर्टवरची ईस्ट इंडिया कंपनीच्या संचालक मंडळाची बैठक झाली होती. त्या बैठकीमध्ये आपले विदेशी संबंध असतील, राजकीय संबंध असतील किंवा गोपनीय संबंध असतील युरोपियन देशांशी, हे ठेवण्यासाठी संचालक मंडळाचं असं ठरलं की आपलं एक परराष्ट्र खातं असलं पाहिजे. त्या हिशोबाने वसाहती काळातील ब्रिटिशांचं हित साधण्याच्या हिशोबानं परराष्ट्र खातं व राजदूत नेमण्याची परंपरा त्या ठिकाणी सुरू झाली, ते म्हणजे 1783ला. त्याच्या पुढे जाऊन 1843मध्ये असं झालं की ज्यावेळेस जे गव्हर्नर जनरल होते एडिनबरो, यांनी त्यांच्या काळामध्ये ह्या परराष्ट्र धोरण म्हणजे गव्हर्नर जनरलच्या कौन्सिलमध्ये विषयांचं वाटप केलं. ते गृह खातं असेल, वित्त खातं, संरक्षण खातं आणि परराष्ट्र खातं. तर ह्यात हे परराष्ट्र खातं स्थापन झालं. या परराष्ट्र खात्याअंतर्गतही त्यांनी 2 विभाग केले, एक विदेशी विभाग होता आणि एक राजकीय विभाग. तर या परराष्ट्र मंत्रालयात असलेल्या राजकीय विभागाचं काम होतं जे भारतातील संस्थान आहेत त्यांच्याशी संबंध ठेवायचा. तर ते दुसरा विभाग होता जो विदेशी विभाग, त्यांनी युरोपीय व अन्य देशांशी आशियाई देशांशी व्यवहार बघायचे होते, व्यापारी संबंध यांच्या संदर्भात गोपनीय चर्चा असतील, राजकीय संबंध असतील, हे पाहायचे होते. त्यानंतरनं पुढं गेल्यानंतर आपण बघितलं की 1783 नंतर 1843 आणि त्यानंतरनं आपण बघितलं की साधारणतः 1946मध्ये स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये भारतीय परराष्ट्र सेवेची त्या ठिकाणी स्थापना झाली. या ठिकाणी राजदूत नेमते असतील, त्यांचे प्रशिक्षण या संदर्भातली ही तरतूद होती. पुढं गेल्यानंतर 1947मध्ये जे 1843ला जनरल एडेनबरोने वर्गीकरण केलं होतं, त्यामध्ये विदेशी आणि राजकीय विभाग यांचं विलिनीकरण करून राष्ट्रकुल संबंध आणि परराष्ट्र मंत्रालय असं त्या विभागाचं नाव करण्यात आलं. अशा पद्धतीनं आपला वसाहतीकालीन संस्थात्मीकरण जर आपण बघितलं तर ते परराष्ट्र धोरणाचं पाहायला मिळतं. याबद्दल भाष्य करत असताना डिप्लोमसी या ग्रंथात हेनरी किसिंजर असे म्हणतात की भारतीय परराष्ट्र धोरण हे अनेक अर्थानं युरोपियन वसाहत कालाच्या वैभवशाली काळातील भरभराटीच्या कालखंडातील उरलेल्या अवशेषांशी निगडीत असून पुरातन संस्कृती आणि परंपरेवर ते आधारलेलं आहे, अशी ते त्यावर टिप्पणी डिप्लोमसी या ग्रंथात करतात. यानंतर आपण पुढे जात असताना जे आपलं परराष्ट्र सेवेचे जे अधिकारी आहेत, परराष्ट्र सेवेत जे राजदूत असतात, परराष्ट्र सेवेत जे अधिकारी नेमले जात असतात, ते जगात भारताचं प्रतिनिधित्व करत असतात. परस्परांशी संबंध असतील, व्यापारी संबंध असतील, आर्थिक संबंध असतील, व्यूहात्मक भागीदारी असेल, या संदर्भातील चर्चा असतील, वाटाघाटी असतील, हे संबंध प्रस्थापित करण्याचं काम हे भारताचे ते राजदूत करत असतात किंवा भारताचे ते नेमलेले डिप्लोमॅट्स करत असतात, राजनैतिक अधिकारी करत असतात. तर यांची जी नेमणूक आहे, आपण बघितलं की परराष्ट्र मंत्रालयाची जी रचना आहे ती उतरत्या बाजनीचे परराष्ट्र मंत्रीपासून ते त्याच्यातल्या प्रथम सचिव, द्वितीय सचिवपर्यंत ही उतरती बाजनी असली तरी त्या वरच्या पदासाठी जाण्यासाठी चढत्या बाजनीनं बढती घेऊन हा पदसोपान चढावा लागतो. त्यानुसारच ही आपल्याला मिळते. तर यासाठी काम करणारे किंवा कार्यतत्पर हे अधिकारी त्या पद्धतीने तिथं काम करत असताना पाहायला मिळतात. जे आपले संयुक्त राष्ट्रामध्ये जे आपले कायमस्वरूपीचे प्रतिनिधी होते ते अकबरुद्दीन, तर हे वर्कहोलिक होते. म्हणजे त्यांचं वर्क करताना त्यांचं कामकाज अशा पद्धतीचं होतं की ते एक दिवस तर ते सकाळी कामकाजाला बसले ते रात्रीपर्यंत त्यांना पाणी सोडून त्यांनी काय घेतलं नव्हतं. शेवटी ते बेशुद्ध होऊन त्या कार्यालयात पडले. म्हणजे अशा पद्धतीचे एक डेडिकेशननी काम करणारे हे आपले राजनीतिक अधिकारी आहेत. त्याचे फळ त्यांना पुढे अशा आफ्रिका ज्या भारतात झाली मोदींच्या कालखंडात, त्या कार्यक्रमाचे त्यांनी योग्य सूत्रसंचालन केलं. पुढे जाऊन ते भारताचे
संयुक्त राष्ट्राचे कायमस्वरूपी प्रतिनिधी झाले. पण हे काम करत असताना राजनैतिक अधिकाऱ्यांनी अशा पद्धतीचं कामकाज करणं वर कौलिक त्यासाठी पूर्णतः हे असणं महत्त्वाचं ठरतं. हे आपण बघितलं की पद सोपान चढत असताना हे भारतीय परराष्ट्र सेवेतनं निवड झालेले अधिकारी तर असतातच, पण त्याचबरोबर अलीकडच्या काळात दहशतवाद निर्मूलन असेल, आर्थिक असेल, व्यापार असेल, संरक्षण असेल, अणुकरार, आर्थिक संबंध यासारख्या विभागांचे बी अधिकारी हे तज्ज्ञ हे आपल्याला परराष्ट्र मंत्रालयात बघायला मिळतात. त्यांच्याही नेमणूक अलीकडल्या काळात होत असल्याच्या दिसून येतात. यानंतर आपण बघितलं की परराष्ट्र सेवेचा इतिहास बघणार आहे तर स्वातंत्र्योत्तर काळामध्ये आपली पहिली 16 वर्ष हा भारतीय परराष्ट्र सेवेचा सुकाणू हा नेहरू यांच्या विचाराने किंवा नेहरूंनीच पुढे हाकल्याचा पाहायला मिळतो. ते द्विध्रुवीय जगात आपली जगामध्ये तिसऱ्या जगातातील राष्ट्रांचं एकत्रीकरण अलिप्तवादी संघटना काढणे असो त्याचे मुहूर्तमेढ रवण्याचं काम हे केलं. यातून भारताचा एक मध्यममार्गी मार्ग हा यामधून पाहायला मिळतो. त्यानंतरनं हे मंत्रिमंडळाचं कामकाज करत असताना परराष्ट्र भारताचे संसदीय रचनेचं परराष्ट्र मंत्रालयात काय योगदान आहे किंवा कशा पद्धतीने ते हे करत अशाचा एक प्रश्न आपल्याला आला होता. तर त्याचा विचार करत असताना मंत्रिमंडळाची बी एक अंतर्गत परराष्ट्र कारभार समिती असते. त्याच्या अंतर्गत या परराष्ट्र मुद्द्यांवर चर्चा होत असते. त्यातून वादविवाद किंवा त्यातून भारत परराष्ट्र खात्यासंदर्भातली चर्चा विनिमय होत असतात. प्रारंभीच्या काळात नेहरूच्या काळातला विचार केला तर गोविंद वल्लभ पंत, कैलाशनाथ काटजू, मौलाना आझाद यांनी ते काम पाहिलेलं होतं. आपण मागच्या ह्याच्यातच बघितलं की नेहरूंच्या काळात 4 परराष्ट्र सचिव होते, पण त्यामध्ये परराष्ट्र, राष्ट्रकुल, महासचिव, खास सचिव. पण अलीकडल्या काळामध्ये मुख्य परराष्ट्र सचिवांच्या हाताखाली हे बाकीचे विभाग कार्य करतात. पूर्व पश्चिम असेल, आर्थिक संबंध आणि सेवा संस्था. या परराष्ट्र सेवेच्या कामगाराचा आढावा घेण्यासाठी लोकसभा आणि राज्यसभा यांच्या सल्लागार समित्याही असतात. त्या या परराष्ट्र मंत्र्यांनी केलेला खर्च, त्यांनी केलेले विविध करार यांची त्या ठिकाणी आर्थिक तरतुदी, त्यांनी केलेले खर्च, धोरणात्मक बाबी, वकिलातींचा खर्च याच्यावरती देखरेख ठेवत असतात. त्याचबरोबर परराष्ट्र मंत्रालयालाही या समितीला अहवाल सादर करावा लागतो. म्हणजे अशा पद्धतीने पार्लमेंटचंही आपल्या परराष्ट्र धोरणावर अप्रत्यक्षरित्या महत्त्वाचं भूमिका बजावताना पाहायला मिळतो. आता अशाच या संसदीय किंवा मंत्रिमंडळ बैठकातला एक किस्सा बद्रुद्दीन तय्यबजी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात सांगितला आहे. ते 1907 ते 1956 या कालखंडातील परामर्श हा त्यांनी त्यामध्ये घेतलेला आहे. तर नेहरू वगळता बाकीच्यांना परराष्ट्र धोरणासंदर्भातली त्या विषयातली एवढी पकड नव्हती. त्यामुळे मंत्रिमंडळाची बैठक जरी असेल, परराष्ट्र संबंधाचा विषय असला तर हे त्यामध्ये मंत्रिमंडळाचे सदस्य किंवा ते परराष्ट्र कारभार समितीचे सदस्य त्यामध्ये लक्ष घालत नव्हते. ते नेहरूंवर विषय सोपवून स्वतः शांत पाहत होते की त्यांना सर्व अधिकार देण्यात पाहत मिळते. यानंतरनं नटवर सिंग यांनी माय चायना डायरी या ग्रंथामध्ये परराष्ट्र सेवेत निवड झालेल्या अधिकाऱ्यांना त्या काळात नेहरू हे 10 मिनिटं भेटत होते. त्यावेळेस त्यांच्याशी चर्चा वार्तालाप करून अशा पद्धतीचं एक पायंडा हा त्या काळात असल्याचं त्यांनी त्या माय चायना डायरीमध्ये नोंदवलेलं आहे. त्यानंतरनं एक किस्सा त्यांनी त्या ठिकाणी सांगितला की चेन्नईमध्ये चीनचा एक सांस्कृतिक कार्यक्रम होता. सांस्कृतिक कार्यक्रमाला चीनचे मंत्री आले होते. त्यावेळेस आपले त्या भागातले कामराज यांनी जो हार आहे तो ह्या मंत्र्यांना घालायच्या ऐवजी जे दुभाषी आहे त्यांनाच घातला, कारण चिनी लोक हे सारखंच दिसतात. अशा पद्धतीच्याही काही गमती ह्या कार्यक्रमामधनं पाहायला मिळतात. आणि हे नटवर सिंग आहेत ते भारताच्या परराष्ट्र धोरणामध्ये त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे परराष्ट्र नोकरशहा ते परराष्ट्र मंत्री असा त्यांनी पद सोपान चढलेलं आहे. आजच्या काळातले आपले जे परराष्ट्रमंत्री आहेत तेही अशाच पद्धतीचं कामकाज करून पुढे गेल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. यानंतरनं परराष्ट्र सेवेत परराष्ट्रमंत्री म्हणून काम केलेले आपले यशवंतरावजी चव्हाण साहेब असतील. त्यांनी त्यांच्या इंडियाज फॉरेन पॉलिसी ह्या 74 ते 77 दरम्यानच्या त्यांच्या परराष्ट्र धोरणासंदर्भातील अनुभवांचं त्यामध्ये हे केलेलं आहे. तर त्यामध्ये ते सांगतात की शासनाला चैतन्यशील बनवायचं असतील तर आपल्याला नवनवे विचार हे आत्मसात करावे लागतील. त्या अनुषंगाने जे आपले राजदूत असणार आहेत त्यांना त्या संबंधित देशाची संस्कृती, त्यांचे आचार विचार, आर्थिक स्थिती, राजकीय प्रभाव यांचं यथार्थ आकलन असलं पाहिजे. फक्त त्याच देशाचं नव्हे तर भारताचं आकलन असल्याशिवाय ते भारताचं त्या ठिकाणी प्रतिनिधित्व किंवा भारताचे चित्र या योग्य पद्धतीने मांडणार नाहीत. त्यामुळे त्यांना त्या ज्या गोष्टीचंही आकलन असावं ते त्या ठिकाणी मांडतात. आणीबाणीच्या काळात त्यांनी अमेरिका दौऱ्यावर चव्हाण साहेब गेले होते. त्यावेळेस
इंदिरा गांधीजींनी अमेरिकेची भारताच्या किंवा विशेष करून इंदिरा गांधींबद्दल असलेली नकारात्मक प्रतिमा सुधारण्याचं त्या ठिकाणी त्यांना पाठवलं होतं। त्यावेळेस त्यांनी त्यांचे अध्यक्ष जेरॉल्ड फोर्ड यांची 6 ऑक्टोबर 1975ला भेट घेतली। तर त्यावेळेस आणीबाणी का गरजेची होती, विरोधकांनी कशा पद्धतीच्या घोषणा केल्या, त्या संप करण्याची हाक दिली होती, त्यामुळे अंतर्गत सुरक्षेला किंवा भारताच्या बाकीच्या सर्वांगीण अंतर्गत सार्वभौमत्वाला कशा पद्धतीचं घाला येणार होता, त्या गोष्टी त्या ठिकाणी पटवून देण्यासाठी गेले होते। त्यात ते बऱ्याच अंशी यशस्वी झाले ते। त्यानंतरनं असाच एक रोमालिया दौऱ्यावर असतानाचा एक किस्सा घडला होता की ते रोमालिया दौऱ्यावर गेल्यानंतर कोकणच्या वृत्तवाहिनीने त्यांचं वर्णन करताना भायल्या भानगडीचा मंत्री असं वर्णन केलं होतं। म्हणजे भाषांतर जर तुम्ही शब्दशः करायला गेले तर काय घोटाळे होतात ते ह्यातून पाहायला मिळतं। भायल्या भानगडीचे मंत्री, पण ते परराष्ट्र व्यवहार मंत्री किंवा विदेश व्यवहार मंत्री असं म्हणायचं असतं, पण त्याचा अर्थबोध हा वेगळ्या पद्धतीनं अशा पद्धतीचा होत असतो। त्यानंतरनं भारताच्या संयुक्त राष्ट्रातील जनरल असेंब्लीमध्ये बी त्यांनी भाषण करून भारताचे मुत्सद्देगिरी, भारताचा विचार त्या ठिकाणी त्यांनी बऱ्याच अंश मांडलेला होता। हेनरी किसिंजरचं वर्णन करताना ते त्यांना शटल डिप्लोमॅट असं म्हणत होते। भारताला अणुऊर्जेचा पुरवठा करण्यासंदर्भातील ज्या वाटाघाटी असतील किंवा चर्चा असतील त्या संदर्भात प्रारंभीच्या काळी US ने सकारात्मकता दाखवलेली होती, त्यावेळेच्या बी चर्चा त्यांनी त्या ठिकाणी केली ते आपल्याला पाहायला मिळतं। पण त्यानंतर आपण जे पोखरणची चाचणी केल्यामुळे ते त्यांनी मत बदललं। त्यानंतर नरसिंह राव हे असे पंतप्रधान होते की त्यांना पाहुणचार किंवा जे आपली पाहुणचार हे ह्याच्या नादीनं लागतं एक साधे राहणीमान ते करत होते। आणि त्यांचा चंद्रस्वामी हा एक त्यांचा गुरु होता, ते त्याला साष्टांग नमस्कार घालत होते। ह्या चंद्रस्वामीचे एक बारीक किस्सा आहे की ते एकदा UK मध्ये गेलेले असताना तिथे त्यांनी मार्गारेट थॅचर यांची गाठ घेतली। तर मार्गारेट थॅचरला त्यांनी पान फाडून 5 प्रश्न त्या लिहायला लावले आणि ते 5 प्रश्न अचूक सांगले, त्यामुळे त्या प्रभावित झाल्या आणि पुन्हा त्यांना भेटायला आल्या। त्यावेळेस भेटायला येताना त्यांनी दोरा दिला हातामध्ये घालायचा आणि दुसरी गोष्ट येताना लाल वस्त्र परिधान करून असं बी सांगितलं। त्यानंतर त्यांची भेट झाल्यानंतर त्यांनी त्या मार्गारेट थॅचरला तुम्ही किती वर्षांनी आणि किती वर्षासाठी पंतप्रधान होणार याचे अचूक आकडे सांगितले होते। म्हणजे अशा पद्धतीची भविष्यवाणीही त्या चंद्रस्वामींनी केली। म्हणजे आपल्या परराष्ट्र व्यवहारात बघितलं असताना अशा पद्धतीच्या बऱ्याच गमती ह्या पुस्तकातून आपल्याला शिष्टाच्या इंद्रधनुमधून पाहायला मिळतात। यानंतरनं चीन संबंधात यशवंतराव चव्हाण यांनी काही गोष्टी आपल्याला या ठिकाणी नमूद केलेल्या आहेत। तर चीनची तुम्ही विश्वास किंवा वाटाघाटी करायचं संबंध करता किंवा संबंध मैत्रीचे करतात, ते संबंध मैत्रीपूर्ण करण्याच्या आधी तुम्ही चीनची जागतिक परिस्थितीविषयी, शेजारी राष्ट्राविषयीचे त्यांचा दृष्टिकोन काय, त्यांची भूमिका काय ह्याचा विचार करून तुम्ही त्यांच्याशी वाटाघाटी किंवा त्यांचा विश्वास संपादन करायचा प्रयत्न केले पाहिजे। कारण त्या वाटाघाटीच्या मार्गावर तणाव कमी करायचा चीनचा त्याच्यावर विश्वास नाही आहे। त्यामुळं भारताने त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करताना त्यांची मानसिक वृत्ती काय आहे, त्यांचं मिडल किंगडम कॉम्प्लेक्स ह्या तत्व काय आहे याचा विचार त्यांनी करा असं सांगितलेलं आहे। त्यानंतर आपले गुजराल हे भारताचे परराष्ट्रमंत्री असताना त्यांनी 1996ला चॅन्थम हाऊसमध्ये आपल्या परराष्ट्र धोरणाविषयी एक संकल्पना मांडली होती। त्या संकल्पनाचं नाव होतं की गुजराल डॉक्ट्रिन, आणि पुढे जाऊन आपण भारताच्या परराष्ट्र धोरणासंदर्भात त्याचा विचार केला होता। तर ह्या गुजराल डॉक्ट्रिनमध्ये कसं होतं की शेजारील राष्ट्रांबरोबरचे आपले संबंध कसे प्रस्थापित करायचे होते, त्यासाठी त्यांनी लंडनमधल्या चॅन्थम हाऊसमध्ये भाष्य केलं होतं। तर पहिली गोष्ट, हेतुरहित मदत ही आपण आपल्या शेजारील राष्ट्रांना केली पाहिजे। दुसरी गोष्ट, दक्षिण आशिया देशांनी त्यांची भूमी ही आपल्या शेजारील देशांविरुद्ध विघातक कृती करणाऱ्या राष्ट्रांना वापरून नाही द्यायची। तिसरी गोष्ट, परस्परांच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप नाही, भौगोलिक सार्वभौमता याचा सर्वांनी आदर राखायचा आणि शांततापूर्ण वाटाघाटी, दूरतर्फा वाटेघाटी करून शांततापूर्ण मार्गाने, वाटाघाटीच्या मार्गाने वाद सोडवण्यासाठी कटिबद्धता दाखवायची। यांच्या या भूमिकेला US, UK, फ्रान्स, रशिया यांनी मोठ्या प्रमाणावर सकारात्मक असा प्रतिसाद दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। पाक व्यतिरिक्त बाकीच्या देशांशी आपला यामुळे चांगल्या पद्धतीचा संबंध प्रस्थापित झाले होते। यानंतरनं जर आपण विचार करायला गेलो तर आपल्याला साधारणतः अलिप्तवादी संघटनेविषयी दरवर्षी एखादा प्रश्न हा विचारला जातो। तर अलिप्तवादी संघटनाचं कामकाज कसं होतं, त्याच्याविषयीचं आपलं धोरण हे आयडियलिस्ट होतं की रिअलिस्ट होतं, त्याचा भारताची रोल काय, भारताची भूमिका कशा पद्धतीने निवडली, किंवा भारताचं परराष्ट्र धोरण म्हणजेच अलिप्तवादी चळवळ आहे का, अशा याचे प्रश्न आपल्याला विचारलेले आहेत।
तर साधारणतः आपल्याला माहिती आहे की नेहरू असतील भारताच्या वतीनं, इजिप्तचे नासेर असतील किंवा युगोस्लेवियाचे टेटो असतील, यांनी द्विध्रुवीय जगातून अलिप्तवादी राष्ट्रसंघाची मुहूर्तमेढ रोवून त्यामुळे आपलं परराष्ट्र धोरण पुढे न्यायचं सुरुवात केली. आता हे भारताने हे परराष्ट्र धोरण का म्हणून स्वीकारलं किंवा भारताच्या परराष्ट्र धोरणाची ही काय भूमिका काय होती हे स्पष्ट करण्यासाठी येझिदी गुंडेविया यांच्या आउटसाइड द आर्काइव्ज या ग्रंथात आपल्याला जावं लागेल. त्या ग्रंथात ते सांगतात की जे 19 सप्टेंबर 1946 नेहरूंनी जी पहिली पत्रकार परिषद घेतली होती परराष्ट्र व राष्ट्रकुल खात्याचे सदस्य म्हणून, तर त्यांनी सांगितलं की स्वतंत्र भारताचे परराष्ट्र धोरण हे स्वतंत्र धोरण असेल. यामध्ये कोणत्याही सत्ताधारी गटाच्या विरोधात किंवा सत्ताधारी गटासोबत आम्ही जाणार नाही किंवा या सत्ताधारी गटांच्याशी संलग्नी करणाऱ्या राष्ट्रांसोबत असणार नाही. आम्ही स्वतंत्र आमचं परराष्ट्र धोरण राबवणार, हे त्यांनी ते स्वातंत्र्यापूर्वीच्याच आपल्या भाषणामध्ये पहिल्या पत्रकार परिषदेमध्ये नोंदवलं होतं. त्याच्यानंतर यशवंतराव चव्हाण इंडियाज फॉरेन पॉलिसीमध्येच नोंदवतात की अलिप्तवादी संघटना का महत्त्वाची होती. तर ते सांगतात की अलिप्तवादी संघटना असेल किंवा राष्ट्रकुल संघटना असेल, यांनी अल्पविकसित देशांना एक त्यांचं मत मांडायचे, त्यांना जागतिक व्यासपीठ या ठिकाणी उपलब्ध करून दिलं. आशिया असेल, आफ्रिका देश असेल, या देशांकडे पाहण्याचा विकसित राष्ट्रांचा एक आकस होता आणि हा आकस आजही तितकाच खरा आहे असं आपले लेखक विजय नाईक हे आपल्या त्या दोन्ही पुस्तकातून नोंदवताना पाहायला मिळतात. तर आपल्या भारताला याचा काय फायदा झाला या संदर्भात चव्हाणसाहेब सांगतात की या व्यासपीठामुळे सामूहिक स्वावलंबनाची संकल्पना आपल्याला रुजवण्यासाठी रुजवण्यासाठी ती प्रत्यक्षात उतरवण्यासाठी याचा फायदा झाला. दुसरी गोष्ट रशिया असेल, शेजारी राष्ट्र असतील, अरब राष्ट्र असतील, यांच्याशी आपले संबंध प्रस्थापित झाले. आणि तिसरी गोष्ट म्हणजे जो वसाहतवादाविरुद्धचा लढा होता आफ्रिकेतील, त्या लढ्याला भारताला पाठिंबा देता आला. अशा पद्धतीचं मत या आपल्या अलिप्तवादी संघटनेविषयी ते नोंदवतात. त्यानंतर अरविंद देव तर सरळ प्रश्न हे माजी राजदूत आपले ते म्हणतात की त्या काळात अन्य आपल्याला कोणता पर्याय होता हे कोणी सांगू शकेल का, कारण अशा वेळी कोणत्याच गटात सहभागी होणं ते योग्य नव्हतं. त्या दृष्टीने भारताने हे अलिप्तवादी संघटनेची मुहूर्तमेढ रोवली असं ते समर्थन करतात. या अलिप्तवादी संघटनेच्याच वाढीचा किंवा ह्याच्यावर संपूर्ण असा हे देताना नॅम अनफिनिश्ड रिव्हॉल्युशन हा लघुपट 58 मिनिटाचा सुहास बोरकरांनी निर्मित केलेला आहे, तोही यासाठी महत्त्वपूर्ण ठरतो. आपल्या परराष्ट्र धोरणाला आकार देत असताना भारताच्या विविध पंतप्रधान असतील किंवा आपले जे परराष्ट्रमंत्री यांचे आफ्रिकन देशाच्या नेत्यांसोबतचे संबंध हे चांगले होते. आपले राजदूत असतील तर ते आप्पासाहेब पंत हे आपले राजदूत होते. तर त्यांचे जे केनियाचं स्वातंत्र्य लढ्याचे जे अग्रणी नेते आहेत जोमो केनेटा यांच्यावर आप्पासाहेबांचा प्रभाव होता. त्यामुळे आप्पासाहेबांनी आफ्रिकाच्या स्वातंत्र्य लढ्याच्या संघर्षाचं अध्ययन केलं होतं. त्यांची कार्यपद्धती, शिष्टाई, विश्वासार्हता यामुळे एक विधायक दृष्टिकोन त्यातून हे झालेलं पाहायला मिळतो. त्यांनी नासिर असतील, सुकार्नो असतील ह्या त्या काळातील जागतिक नेत्यांना योग अभ्यासाचेही धडे त्या काळात दिलेले हे आपल्याला पाहायला मिळतं. झॅम्बियाचे किनेत कोंडा असतील हे ह्यांना भारतीय संस्कृती विशेष करून ते विशेष असे रामभक्त आहेत. त्यामुळे रामायणाचे जे ते काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमाला त्यांची विशेष उपस्थिती असते. हे झॅम्बियामधले जे लोसाका शहर आहे त्यामध्ये केशव प्रसाद हे एक ज्येष्ठ समाजसेवक आहेत. त्यांच्या मानवसेवा प्रतिष्ठानच्या वतीनं ते त्या भागात एक सामाजिक कार्य करत असतानाच आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर स्वामी कृष्णानंद यांनी 1970 साली मॉरिशियसमध्ये मानवसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भजन असतील, कीर्तन यांचे कार्यक्रम करतात आणि त्या कार्यक्रमातून जमा झालेला निधी हा शिक्षण असेल, आरोग्य असेल या क्षेत्रासाठी ते खर्च करतात. त्यासाठी ते US, कॅनडा, आफ्रिका या खंडात विविध ठिकाणी कार्यक्रम करत असतात. त्यानंतर केनियाचे जोमो केनोटा असेल, टांझानियाचे नेरेर असतील यांच्यावर नेहरूंचा विशेष प्रभाव होता. नेहरूंचे त्यांचे निकटचे संबंध होते. त्यानंतर इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांचेही मोझाम्बिकीचे सामोरो मार्शेल असतील, सेनेगलचे लिओपोल्ड सेदोर सेंगॉर असतील यांच्याशी संबंध आहेत. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा जो स्वातंत्र्य लढा होता त्या स्वातंत्र्य लढ्याला देखील वसाहतवाद्याविरुद्धच्या लढ्याला भारताने सक्रिय असा पाठिंबा दिला होता. त्याच स्वातंत्र्य लढ्याचा आजही त्यांना आदर असल्याचा आपल्याला पाहायला मिळतो.